नमस्कार प्रेक्षकांनो, बिग बॉसच्या घरातून आता आणखी एक मोठी बातमी आपल्या हाती येत आहे। ती म्हणजे मागच्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी वैभव हा देखील आता घराच्या बाहेर गेलेला आहे। प्रेक्षकांच्या मतानुसार वैभव हा बॉटमला असल्यामुळे वैभवला देखील घरातून बाहेर काढण्यात आलं आहे। म्हणजेच या आठवड्यात आता आपल्याला डबल इविक्शन दिसणार आहे। पहिलं इविक्शन म्हणजे आर्याला, जिने निक्कीला मारल्यामुळं ती घराबाहेर आली आहे। तिचं कारण आहे की तिने बिग बॉसच्या मूलभूत नियमाचं उल्लंघन केलं, त्यामुळं आर्या बिग बॉसच्या घराबाहेर तिला काढण्यात आलं आहे। आणि वैभव हा नेहमीप्रमाणे प्रेक्षकांच्या मतदानानुसार एक जो सदस्य इविक्ट होतो त्यात वैभवला बाहेर काढण्यात आलं आहे। प्रेक्षकांनो, याआधी देखील आपण काल जो आर्याचा व्हिडिओ केला त्यात बऱ्याचशा जनतेने ही कमेंट केली की आर्याला काढलं तर आरबाजलाही बाहेर काढा, त्याने टास्कमध्ये झटापट केली। पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बिग बॉसच्या टास्कमध्ये खेळत असताना झटापट, त्या धावपळीत हात इकडं तिकडं होतात। बऱ्याचशा सदस्यांचे, महिला सदस्यांचे नखही बाकीच्या सदस्यांना लागतात, पण त्या ठिकाणी तो टास्कमध्ये ही जाणून बुजून केलेली झटापट नसते। याआधी देखील हिंदीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी एकमेकाला मारलं तर त्या सदस्यांना बिग बॉस पुन्हा घरात पाठवायचे किंवा त्यांना घरात राहण्याची संधी द्यायचे, परंतु मराठी बिग बॉसला हा पायंडा मराठीमध्ये घालून द्यायचा नाही। नाहीतर स्पर्धकांना हे समजून जाईल की आपण मारलं तरी आपल्याला घरातून बाहेर काढत नाही आणि त्यामुळे ही बेशिस्त घराला लागते आणि त्याचा फायदा कोणताही स्पर्धक उचलतो। म्हणून आर्याने इंटेन्शनली निक्कीला चापट मारली आणि ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली, त्यामुळे आर्याला घराबाहेर काढलं आहे। आणि आता सांगितल्याप्रमाणे वैभव देखील घराच्या बाहेर गेला आहे। आता येणाऱ्या आठवड्यात नॉमिनेशन झाल्यानंतर वोटिंग सुरू असतं की पुन्हा वोटिंगला पॉज देऊन 2 सदस्य घराबाहेर गेल्यामुळे बाकीच्या सदस्यांना खेळायला चान्स मिळतो, हे बघण्यासारखं असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिग बॉसचे असं अपडेट सर्वात आधी तुम्हाला टीव्हीच्या आधी बघायचे असतील तर ते बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येतील। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।